जस्ट आता आम्ही घरी आलोय गरबा खेळून नाही का. आणि चिकूने मला अजिबात गरबा खेळू नाही दिला. ॲक्च्युली मी गेलेली स्कर्ट घ्यायला नाही का, शॉपिंग करायला गेलेली. स्कर्ट तर मला पाहिजे तसं भेटलं नाही. मी दुसरंच काहीतरी घेऊन आली नाही का. 3 क्रॉप टॉप घेऊन आले, पॅन्टीज म्हणजे अशा जीन्सच्या 2 पॅन्ट्स घेऊन आणल्या, ट्राउझर सारखी एक आणली. म्हणजे हे मी घरून निघताना विचार नव्हता केला. मी विचार करून गेले की मला फक्त एक स्कर्ट घ्यायचं आहे. आणि मी 3 क्रॉप टॉप, एक शॉर्ट कुर्ती, 2 पॅन्ट जीन्सच्या, एक ट्राउझर, एवढं सगळं घेऊन आली. मला आता असं वाटतंय की मी नको जायला पाहिजे होतं. एवढं जास्त घेऊन आणलं आणि जे घ्यायचं होतं ते घेतलंच नाही. मग हॅपी तर होती मी ऑफकोर्स. तिकडून येता येता नाही का मोठा गरबा चालू होता. म्हणजे थोडा आमच्या इथे चौक आहे, सर्वोदय नगरच्या चौकात खूप मोठा गरबा चालू होता नाही का. सो मला पण अशी हुरहुर आली की ॲटलिस्ट नाही खेळू शकत तर थोडा वेळ बघते नाही का. नाही, चिकूने मला खूप छान शॉपिंग करू दिली. कमॉन सिट डाऊन. थँक्यू. येस सिट. मला खूप छान शॉपिंग करू दिली माझ्या पिल्लूने. आणि बघायला बसली गरबा नाही का. तिथे माझी फ्रेंड आली, तिने मला जबरदस्ती नाही का, नाही तू बसली काय, चल चल चल. ती मला घेऊन गेली नाही का चौकात नाचायला, गरबा खेळायला. तिच्यासोबत मी एक राऊंड पण नाही मारला, थोडंच मारला नाही का. माझं त्याच्यावरती लक्ष होतच नाही का चिकूवरती. इकडे आहे ना, तेवढ्यात तो रडायला लागला थोडंसं नाही का. माझं होतं लक्ष पण त्याला मी नाही दिसली. तिथे त्या अंकलकडे गेला, जे लक्ष ठेवायला होते ना तिकडे, त्यांच्याकडे गेला. आणि असं त्याच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं होतं. मेरी मम्मा को ढूंढ दो ना अंकल. लगेच मी आली पडत. काय झालं होतं बेटा, का रडत होता. मम्माचं होतं लक्ष तुझ्याकडे, तर मी गेल्या लगेच त्याला हक केलं. म्हटलं माझं होतं बेटा लक्ष, डोंट वरी. मग म्हटलं नको नाचायला. मी नाचलीच नाही, लगेच येऊन गेली. मला थोडं वाटलं की नाचायला नाही भेटलं, पण सोसायटीच्या इकडे आली ना, खाली वरती गरबा चालू होता. खूप छान गरबा खेळला त्याने पण, मी पण एन्जॉय केलं. व्हिडिओ संपला. बाय, टेक केअर, सी यू. बाबा टेक केअर. सी यू. तिकडे पण मी सापडत होतो.